मधून असं करताना कसं वाटतंय? म्हणजे वरती तापलंय, समोर गॅस आणि समोर पुरणपोळी करायची. मस्त वाटतंय. नाव घ्यायचं. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, विवेकरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. पिकायला सुरुवात झालेत आणि हे आता बघूया आता याचं लोक कोकम करतायत का असंच खातायत. आबा पकडलाय नवीन शेंगाळी. काच्या लग्नाची पूजा आज रेडी फुल. हे काय घातलंय? काय म्हणतात त्याला? धोती आणि उपरनं. तर भावाचं लग्न झालं याच मे मध्ये. तर त्याच्या लग्नाची पूजा होती. तर सगळी लग्नाची तयारी चालू आहे. लाईटिंग आणि घरात केलं आहे, स्पीकर लावलेलं आहे, बरेचसे माणसं आले आहेत पाहुणे. आणि आता साईडला जेवणाची तयारी पण चालू आहे. इकडे जेवणाची तयारी चालू आहे आता आमच्या सध्या. दुपारचं जेवण आमचे आचारी राज कुर्तरकर या बघा, दोन्ही मावशी बघा इथे बसल्या आहेत. बसल्या नाही, उभ्या आहेत. होय होय. असं करताना कसं वाटतंय? म्हणजे वरती तापलंय, समोर गॅस आणि समोर पुरणपोळी करायची. मस्त वाटतंय. घामाच्या धारा नुसतं सुटतायत. रुमाल कुठे आहे तुमचा? रुमाल नाही घेतला तुम्ही? हा आमचा शेफ मास्टर बघा. अरे कालपासून फक्त जेवणासाठीच लागलेला आहे. बायको बसली नाही, काम करते. आमची मावशी आले 7 किलोमीटर लांबून. तब्बल 7 किलोमीटर प्रवास करून आले आणि तिला 400 रुपये खर्च झालाय किती यायचा. 1000 काकी चुकते करून टाकली. 1000 रुपये खर्च झाला. येतो मी येतो. नाव घ्यायचं. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, विवेकरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा थोडक्यात आठवलं. हा हे नाव घ्या. अरे हे काय? तिला नाव घेऊ दे ना. बोल लवकर. मंगल देवी मंगल माते, वंदन करते तुला, आकाशवांचं नाव घेते, अखंड सौभाग्य लागू दे मला. वा वा वा. पूजा जस्ट उरकली आता आणि आता सगळ्यांनी जेवणाची पंगत बसले. तर काल वाडीची पूजा झाली. आज आकाशच्या लग्नाची पूजा पण झाली. तर काल वाडीची पूजा झाली. तर आज पुढच्या दिवशी आमच्याकडे मांडाचा प्रोग्राम असतो. तर लाईट पण गेले, पाऊस पडला होता तर लाईट पण गेले. आता काळोखातच आम्हाला आमचा मांडाचा प्रोग्राम उरकावा लागतोय.
कोकण असा कोकणात आला आणि तुम्ही हे फणस नाही खाल्लेत तर काय मजा नाही. हां कुठला आहे बरका आहे ना बरका फणस. हां हे रातांब्याचं झाड तुम्ही बघू शकता. रातांबे आपल्या झाडाला बरेच आलेले आहेत पण सध्या आता पिकायला सुरुवात झाली आहेत आणि हे आता बघूया आता याचं लोक कोकम करतायत का असंच खात आहेत. खाताना जाम आंबट लागतात. दात आपले लाल होतात. डायरेक्टली खायचे नाही. बरेचसे लागले. आधी किती आणलेस? अरे खूप आणले ना रे. तरी एक फोड 8 झाड आहेत आपली. एक फोड आपले 8 झाड आहेत. फोड तांब्याची फोड बघू. हां कोकम कशाचं बनतं? हे लालचं कोकम बनतं आणि हे असं खायचं. बघू थोडंसं. एक जास्त खाऊ नका. दात हे होतात आंबट होतात पिवळे होतात दात. चिकट होतात. हां दात चिकट होतात. बावडी आहे. अरे कोकम का टाकलं? चांगलं लागतंय. तर आता आप्पा आपण चाललोय कुठे? राखणेला. हा आपण राखण द्यायला चालतो. राखण द्यायला चाललोय. कोंबडे दाखव आपले. हा कोंबडे दर्जेदार आहेत. हा वर्षाचं संरक्षण करायचं आहे आमचं. अच्छा संपूर्ण वर्षाची राखण द्यायची. आता हे राखणेला चाललो आहे. राखणेला आमच्या गावाच्या सीमेच्या बाहेर जावं लागतं राखण द्यायला. आता का द्यायचे राखण ते आपण आमच्या पप्पांकडून ऐकून घेऊया. का द्यायचं ते का असतो? पहिला गाव वसला, गावाची वस्ती गाव वसला चतुर्सीमा 4 सीमा झाल्या गावाच्या. हे गावचा जो देव असतो गावचा ग्रामदेवत तो त्या संपूर्ण गावाच्या रक्षणाची 4 शिपाई ठेवतो. 4 दिवसाला 4 जण ठेवले असतात त्यांनी. हां तर मग त्यांना वर्षाचं सांगून ठेवतो ह्याला आपण शिपाई ठेवलेला आहे. तुमच्या संपूर्ण गावाचं रक्षण रोगराईपासून संकटापासून कशापासून रक्षण करतात ते लोक. तर त्यांना काहीतरी देणं द्यायचं. त्यांना काहीतरी बक्षीस द्यायचं म्हणून वर्षाला हे ठरवून दिलेलं असतं. नारळ किंवा कोंबडा असं काहीतरी दर वर्षात ठरवून द्यायचं. ते वर्षाला एकदा द्यायचं. त्यांचं देणं असतं आणि ते न चुकता आपण द्यायचं असतं. आणि हे हल्ली आमच्या इकडे कोकणामध्ये सगळ्या गावांमध्ये दिलं जातं. तर आता बघूया केवढा लांब जायचं आहे. जवळजवळ किती तास चालत जायचं? 15-20 मिनिटं चालत जायचं आहे. 15-20 मिनिटं चालत जायचं आहे. गावच्या सीमेच्या बाहेर द्यावं लागतं. तर बघूया जाऊया आपण आता. सध्या आपल्या गावाच्या सीमेच्या बाहेर उभे असतात. हां म्हणजे ते हे आहेत म्हणजे आपल्या गावच्या रक्षणासाठी आणि सगळ्यांच्या सिक्युरिटी हां आपले सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. ते त्यांचं काहीतरी देणं लागतं म्हणून हे राखण द्यायचा प्रकार पूर्वापासून चालत आलेला आहे. बघा हे जाऊ नका रे. आमच्याबरोबर आले 2 जण आपल्या पुढे आहेत. हां रस्ता दाखवत आहेत आम्हाला. रस्ता दाखवत आहेत कुठं जायचं आहे. बरोबर जातात. हां पोचलोय आमच्या. तर हे विडे असे मांडायला लागतील. पूजा गारानं घातलं जाईल. त्याच्यानंतर मग राखण दिली जाईल. तेच राखण्याचं मग जेवण बनवून खायचं. नारळ काढले ते कोणले नारळ ते जरा सांगा. महालक्ष्मी, गोपाळकृष्ण, रामेश्वर, 7 आसरा आणि आमचा कुळाचा आम्हाला कुलस्वामी कुलदेवता. हा मागील पांढरीचा आमची महामाया कृतमाया तिचा शिपाई तिचा आणि ह्या आमच्या वाडी मालकाचा शिपाई. अच्छा हे सगळ्यांचे हे नारळ सगळे वाढवायचे. एक विडा तो त्याचा, एक विडा त्याचा. अच्छा मग हे नारळ सगळे आता वाढवायचे आपल्याला. चला. आई दळीमध्ये महालक्ष्मी माझी आई दरवर्षाप्रमाणे राखण देतोय. माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी देतोय. राखण करून देतोय. तुझ्या शिपायाला त्यांना राजी कर बाबा. सांभाळ आई धनी माझी आई शिपाई. त्याचं देणं आम्ही देतो आहे. काय आमच्यावर संकट येईल काय पती येईल अरिष्ट येईल असं म्हणतात त्याच्यावर रक्षण कर. गावाकडील संध्याकाळ म्हणजे एक मंत्रमुग्ध करणारी संध्याकाळ असते आणि वातावरण एकदम मस्त असतं.
तर आम्हाला उद्या सकाळी जायचं आहे कोकण कन्या पकडून पुन्हा एकदा मडगावला. आमचं कुलदेवता आहे तिकडे, तर त्यांच्या दर्शनाला जायचं आहे. तर लवकरच उठायचं आहे. 5:30-6ला घर सोडावं लागेल. तर येऊन पोचले आमच्या रेल्वे स्टेशनला. तर इथून कोकण कन्याची वाट बघतोय. गाडी जवळपास 1 तास लेट आहे. ए बाजूवा लोकल नाही. आता आलो आहोत आम्ही मडगावला. तर आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला. कुलदेवतेचं मंदिर आहे इथे मडगावमध्ये. तरी आणि केपेला कुडतरी महामाया चामुंडेश्वरी, शांतादुर्गा चामुंडेश्वरी. तर आता इथून मडगावरून चालत चालू आहे बस पकडायसाठी. बघूया बस पकडूया. मडगाव स्टेशनच्या बाहेर जसं 10-12 मिनटं चालत आलं का मेन रोडवरती येतो. तर मेन रोडवरती सर्कल एक आहे, तिथे बस भेटतात केपे या स्टॉपसाठी. तर तिथेच तिथून केपे या स्टॉपवरून पुन्हा 5-6 मिनटं चालत मंदिर आहे. तर समोर आता आमची बस आली आहे. तर या बसमधून आपल्याला प्रवास करायचा आहे. फायनली आम्ही उतरलो आहे. परोडा या स्टॉपला उतरलो. आता इथून थोडीशी 10-1 मिनटं चालायचं आहे. आपल्या लोकेशनला जायला, आपल्या मंदिरापर्यंत जायला 10 मिनटं तरी चालायला लागतं आहे इथून. जानेवारीमध्ये आहे तर तर फायनली आम्ही आता पोचलो आहे यवन मंदिराजवळ. समोर मंदिर दिसतं आहे. लास्ट इयर पण आपण आपला ब्लॉग केला होता इकडचा. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकून देतो. तर मंदिराच्या परिसरात येऊन पोचलो आता. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि मंदिर पण भव्य दिव्य आहे. आणि या मंदिराच्या परिसरामध्ये एक मस्त शांतता असते. तर आमचा काका गेला आहे आता रूम बुक करायला. आता चेंज करून नंतर मंदिरात दर्शनाला जाऊ. आणि नंतर आता इथे आम्हाला समजलं आहे का मंदिराची आरती पण आहे. तर आता आम्हाला आरती पण भेटेल. इथे आरतीची तयारी चालू आहे. तर आत्ता आमचं कुलदेवता दर्शन कंप्लीट झालं आहे. बघू शकता मंदिरचा परिसर. आणि आम्ही एवढे सगळेजण आलेलो आहोत. आणि आता 17 जण आलो आपण. 16 जण आम्ही आलो होतो. तर आमचं दर्शन झालेलं आहे. आता आमची गाडी आहे 7 वाजता पुन्हा एकदा रिटर्न बॅक टू पवेलियन कोकण कन्या. तर कोकण कन्या पकडून आम्हाला पुन्हा एकदा आमच्या गावी जायचं आहे. आणि अजून 2-3 दिवस आमचे आहेत गावी. तर ते आता कसे एन्जॉय करायचे आहेत ते बघूया. सध्या कसे एन्जॉय करणार आता हे 2-3 दिवस राहिलेत. माझी रिटर्नची तिकीट आहे संडेला. तर आम्ही जरा उद्या कसं शुक्रवार आहे तर जरा मावरा खायचा. मावरा का चिकन? चिकन नको, मावरा खायचा. नदीत पकडणार आहे की कसं काय? नाही, नदीत नाही मासा पाहिजे तसा. आणि आता आजच्या स्टोऱ्या आपण शरद काकांकडनं ऐकूया गावच्या रात्रीच्या. हा काका, रात्री भूताच्या स्टोऱ्या 1-2 सांगा. आपल्याला रेकॉर्ड करायच्या. ट्रेनमध्ये नको, खड्यामध्ये. आज नाही तर उद्या. उद्या आपल्याला भूताच्या स्टोऱ्या ऐकायच्या आहेत ज्या तुमच्या अनुभवाच्या आहेत, जे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या आहेत, दुसऱ्यांनी सांगितलेल्या. संदीप काकांना भरपूर माहिती आहे. हां, मग ऐकूया आपण त्याकडनं. त्याच्याकडनं मग ऐकूया. तुमच्याकडनं ऐका, सेपरेट असे रेकॉर्ड करूया आपण. आता आपण भेटूया आपण आपल्या डायरेक्टली गावी. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. बाय बाय. आज सकाळचा दिवस आहे. उद्या आता आम्हाला मुंबईला निघायचं आहे. तर आजच्या दिवशी आमच्या घरातली बघा सगळे कसे बसलेत.
काजू फोडायला बसलेत. सकाळ सकाळी खातात जास्त. सकाळ सकाळी भाजायला घेतलंय आणि आता काजू फोडायचं काम सुरू आहे. काय यांनी हात खराब नाही होणार आहेत काय? होणार ना थोडेफार खराब. थोडाफार मग हा काळा कलर घालवायसाठी काय परत काय तेल लावायचं. परत तेल लावायचं. हात खराब झाल्याचं दुःख होऊ नये म्हणून खाल्ल्या पाहिजे. आणि फोडताना खातोय. फोडता चार्जेस नको. सगळ्यांना येतील ना वाटणीस? चार्जेस हात टाकला असं खाऊया. चला भेटूया आपण. आता चाललो राजापूरला. तिकीट कॅन्सल करायचे आहे. ती पण तब्बल कोकण कन्याची तिकीट कॅन्सल करायला चाललो आहे. लोकांना भेटत नाही, आम्ही कॅन्सल करतोय. ते पण आमच्या दुबईच्या माणसावर. या चला तिकीट कॅन्सल करून येऊया. तर राजापूरला आम्ही 31 किलोमीटर प्रवास करून गेलो. 30 जायला परत यायला 30 आणि ती येऊन या सुंदर येऊन थांबतो. कारण का चेहरे उदास पडले सगळ्यांचे. कारण का एवढं लांब गेलो आणि तिकीट कॅन्सलच होत नाही. राजापूरला रत्नागिरीला तिकीट कॅन्सल होते. तर आमची फेरी वेस्ट गेले. पण आता बोललं या सध्या सोनं करूया आणि बोललो इथे फोटोशूट करू थोडंसं आणि जाऊ घरी आपलं. आणि संध्याकाळी आम्हाला जायचं धरणावरती, जो कारवलीला धरण आहे तिकडे जायचं आहे. आई हे आई मस्त पैकी ना. मला माहिती आहे काय 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 माहिती आहे तुला? या 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 सगळ्यांनी या. अरे तिकडे कुठे? इकडे इकडे वाडा इकडे आहे. या या तुम्ही पण या 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 आतमध्ये या. या या आतमध्ये या. ये बाई ये 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 तू पण ये. इकडे 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 येऊ दे. या आपलंच घर आहे. जावा जावा या आपलंच घर आहे. या या अरे ये बाळू ये. बाबू ये. बाबू ये. तू तू कशा थांबलेला? ये बाई ये 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 बाय. तर कशी बाय ती माझी? ये ये इकडे. ये तिकडे कुठं? आमच्या घरात नको. इकडे 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 ठेवलाय जागा तुम्हाला. चला 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 या. चला चला तिकडं. चला चला चला. हे पाणी पाहिजे त्याला प्यायला. चला वाड्यात. चला वाड्यात. चला पहिलं. चला वाड्यात. हा चला वाड्यात. चला चला वाड्यात. चला पहिले. ए झाड नाही खायचं. चल पुढं. अरे कढीपत्त्याचं आहे. चल पद्मा पुढे चल. चल बट्ट्या चल चल वाड्यात चल. सुवर्णा आले. हे बघा सासरवाडीतून आलेले आहेत. आता काय काय जेवलंय? एक ऑलरेडी हिरो आहे, दुसरा हिरो बनायला चाललाय. काय काय जेवलंय? बघा ह्या हिरो बनायला चाललाय. ए तू काय काय बघू आलाय सासरवाडीतून त्याच्या? बघ रे सांग. हा इकडे थांब. इकडे थांब. इकडे थांब. काय काय खाऊ आलाय? मी तुला आंबे दिले. काय काय खाऊ आलाय सांग. काय नाही खाल्लंय. मग काय आयटम बिटम बघू आलास तिकडनं? नाही काय नाही. खरं सांग. नाही मग एवढा वेळ काय लागला? अरे ते कडे टाइम लागला. चला अजून टाइम लागला असता. अच्छा मग काय झालं? मग पाऊस पडला. पाऊस पडला मग पाऊस आमच्याकडे नाही. पाऊस पडला नाही पडला. हा तेच बोललो. कारण दिलं. हा अजून काय नाही. संध्याकाळचा टाइम झालाय. लोक हौजी खेळायला लागले. हे बघ. अरे बापरे किती जमले रे? 120 120 रुपये जमलेत. ऐकलं नाही. परत परत 52 जुन्या खेळ. 57 आणि 52 दोन्ही पण. हौजी नंबर काढायची तर पद्धत. नाही आता झालं. 57 आणि काय? 52. सिंगल नंबर 7. सिंगल नंबर 7 स्क्रीन आहे. 65. फर्स्ट लाइन
हा फर्स्ट लाईन झालेली आहे अशा तऱ्हेने. फर्स्ट लाईन चेक करा. 13 शिवानी नंबर चेक कर. 13 सगळे जमले. लागतात सोय होईल ना. संध्याकाळचा नजारा धरणावरचा एकदम भारीच आहे. तर फायनली एवढ्या आता या दिवसात 7-8 दिवस आम्ही गावी राहिलोय. तर इकडे कारोली धरणात यायचा बरेच दिवस प्रयत्न करत होतो, पण आज जुगाड झालेला आहे. जुगाड करता करता ही माणसं सगळी आलेलो आम्ही शेवटी लास्टपर्यंत ह्या पॉईंटला येऊन पोहोचलो आहे. तर माहीत नाही सगळीकडे कॅमेरा लागले आहेत. आणि आता तुम्ही ह्याला इको पॉईंट पण बोलू शकता. इको पॉईंट तुम्हाला जर ऐकायचं असेल बघा, आमचा अलंकार बघितलं ऐकलं. इको पॉईंट आहे. हा तर पाठचा निसर्ग तुम्ही बघू शकता. आता थोडासा काळोख झालाय त्यामुळे थोडंसं दिसत नाहीये नीट. बुरसट दिसतंय, पण ठीक आहे. हा व्लॉग यायच्या अगोदर उद्या पेपर मध्ये आपले फोटो येणार आहेत सगळ्यांचे. घुसलोय ना. आणि हा उद्या गावी जाणार आहे, त्याचा प्लॅन कॅन्सल होणार. नाही कशाला, मी जाणार. मी उद्या मुंबईला नक्की जाणारच आहे. तर धरणावरून येता काळोख झाला. तर डायरेक्टली आलो जे आमचे माजी सरपंच होते गावचे बाबा सावंत, त्यांच्या घरी आलो. त्यांच्या मुलाने सरप्राईज बर्थडे पार्टी ठेवली होती. ते त्यांना माहीत नव्हतं त्यांचा असं बड्डे करणार आहेत म्हणून. त्यांनी सगळ्यांसाठी जेवण बिवणाची व्यवस्था केली होती. Happy birthday to you. बार बार दिए गाए पूंजियों हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Baba. Happy birthday. Happy birthday to Baba. Happy birthday to you. सगळ्यांना रात्री हैराण करणारा किडा, ह्याला काय म्हणतात काकी? बोंबूल. कसा आहे बघा, केवढा मोठा आहे. त्याला ना नुसता जो किरकिर करत असतो रात्री, कानात घुसतो. कानात नाही घुसत, बोलतात तसा. कान फोडून काढतो. कसा चालतोय बघ. तू पावशेर मारला नाही वाटतंय नी. कोणाकडे गेला होतास रे? नाही आला विघ्नेश? खाल्लन किती? 4-5. थोडं दाखव. हा डब्बा दाखव. चालतात त्यात पण पकडलेत. आलं काय माहित रे. रस्सा आहे म्हणजे आज रस्सा आहे वाटतं. पातक्या नुसत्या. कुठली शिवानी ही का ती? वा गेला. पकडलेला पकडलेला गेला काय? पुन्हा एकदा सगळे रेडी तयार. आलाय फिश बघ. पकडलाय आताच. पकडलाय नवीन. शेंगा
शेंगाळी 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 हे दाम इकडे दाखव जरा. ही बघ शेंगाळी. नको काय नको खा मग. घाबरतोस बघितलास. बडा आलाय हवा सगळ्यात पासून मोठी मोठी लांबीचा आलाय. मोठी लांबीची पातकी आली ही. हा काय कुठला आहे का पातकीच आहे ना. काय काय दांडगी दांडगी हा नाव पहिल्यांदा ऐकलंय मी इकडं. तर फायनली आता मुंबईला जायची वेळ झाली आहे. तर स्टेशनला येऊन पोचलो आहे. आता गाडी आहे माझी तुतारी. तर गाडी यायची वेळ झालीच आहे. सुदैवाने यावेळी माझी तिकीट नव्हती जायची रिटर्न. तर एका भावाची AC तिकीट होती शिल्लक एक अवेलेबल होती त्याच्याकडे. तर त्या तिकीटवर मी प्रवास करतो आहे. तर गाडी आले तर गाडीमध्ये जाऊया आता. चला आता मस्तपैकी सीट भेटली अप्पर. तर आता चादर घेऊन मी झोपतो. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी वेट करा. थँक्यू व्हेरी